नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. म्हणतात ना, राजकारणामध्ये ना मैत्री असते ना शत्रुत्व असते. याच संदर्भात आज तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे, की ज्या देवेंद्र फडणवीस यांनी 2022ला शिवसेना पक्ष फोडला असं म्हणणारे उद्धव ठाकरे आता फडणवीस यांच्या जवळ जाताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या एपिसोडमध्ये तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे, की 2022 पासून आतापर्यंत असणारी कटुता हे प्रेमाच्या रूपामध्ये रूपांतरित होते की काय, आणि विशेष त्याचा फटका एकनाथ शिंदेना मिळतो की काय हे आपण समजून घेऊ आजच्या या व्हिडिओमध्ये. बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र विमान प्रवास झाल्यानंतर विमानतळावरती उद्धव ठाकरे उतरल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी एक मजेशीर उत्तर दिलं होतं. ते म्हणजे आमची विमानामध्ये उच्चस्तरीय बैठक झाली. पण ह्या उच्चस्तरीयचा अर्थ काही वेगळा नव्हता, तर विमानातून बैठक झाली होती, त्यामुळे त्यांनी विनोदी भागातून उच्चस्तरीय हा शब्द वापरला होता. पण त्यानंतरचं गणित कुठेतरी बदलत गेलं. जेव्हा दुसऱ्यांदा पत्रकार परिषद झाली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी महत्वाचं विधान केलं, ते म्हणजे जर मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर आमचा त्यांना पाठिंबा आहे. खरं बघायला गेलं तर हा एक शिवसेनेचा पायंडा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील त्या काळी जेव्हा प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती करायचं होतं त्यावेळेला त्यांनी देखील सांगितलं की मराठी व्यक्ती जर राष्ट्रपती होत असेल तर प्रथम आमचा पाठिंबा आहे. त्याचप्रमाणे आज उद्धव ठाकरे यांनी जे केलेलं विधान आहे हे काही चुकीचं विधान नाहीये. पण त्याच्यानंतर ज्या अर्थी उद्धव ठाकरे यांनी विमानातून उतरल्यानंतर जो विधान केलं होतं त्याला मात्र एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. ते प्रत्युत्तर काय होतं की विमान नाही तर इमान असायला पाहिजे. या शब्दाचा अर्थ मात्र कधीच कुणाला कळला नाही. आता आपण एक सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया. नुकतेच 6 खासदार यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पण हे 6 देखील खासदार भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक होते असं खुद्द राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या बोलण्यातून देखील दिसून येतं. मग खरोखरच की सगळं भारतातलं जे राजकारण आहे जवळपास 75% राज्यांमध्ये भाजपाची सत्ता असताना सगळे भाजपात जाण्यास इच्छुक असताना हे मात्र एकनाथ शिंदेच्या गटात का गेले हे देखील जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. महत्वाचा मुद्दा येतोय की एकनाथ शिंदेच्या ह्या खासदारांच्या प्रवेशानंतर नुकतीच राज ठाकरे यांनी देखील एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्याने एक विधान केलं होतं, जर देह विक्रीसाठी तयार असेल तर गिऱ्हाईक तर येणारच ना. या विधानावरून मात्र एक खळबळ माजली आहे. खरं तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत असताना राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये हा देखील मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी सांगितलं होतं की हे सगळं काय चाललंय ते पंतप्रधानाच्या खुर्चीसाठी. राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एक विधान केलं होतं. ते विधान म्हणजे भाजपामध्ये अंतर्गत वाद निर्माण होतील. कारण आजपर्यंत आजच्या इतिहासामध्ये जे ज्या ज्या पद्धतीने असा तांडव झाला होता तेव्हा तेव्हा त्या पक्षामध्ये अंतर्गत वाद वाढले होते आणि भाजपाने पाळलेला हा पायंडा भाजपालाच महागात पडणार असं देखील राज ठाकरे यांनी विधान केलं होतं. याचा अर्थ एक आहे की भाजपामध्ये अंतर्गत काहीतरी कुरघोडी आहेत आणि त्या कुरघोड्या काय त्या आपण समजून घेऊया. नुकतीच पश्चिम बंगाल या ठिकाणी ज्या वेळेस ममता बॅनर्जी यांचा पक्ष फुटला, ते पक्ष फुटल्यानंतर भाजपात विलीन न होता त्यांनी एका छोट्या पक्षामध्ये विलीन केला. त्याच्यानंतर महाराष्ट्रात 6 खासदार फुटले, ते देखील भाजपात विलीन न होता एका शिवसेने गटामध्ये विलीन झाले. तर हे सगळं का? तर याच्या मागची सगळ्यात महत्वाची पार्श्वभूमी आहे ते म्हणजे आजपर्यंत जेव्हा जेव्हा पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरी यांचं नाव समोर आलं तेव्हा इथेनॉल आणि पूर्ती ह्या सगळ्या घोटाळ्याच्या बातम्या समोर यायला लागल्या होत्या. पण आता मुद्दा येतोय, देवेंद्र फडणवीस हे सध्या राजकीय वातावरणामध्ये चांगलंच नमलेलं एक व्यक्तिमत्व आहे. त्यांना राजकारण खूप चांगलं जमतं आणि उद्या चालून ते पंतप्रधान होतील असं सगळं वाटत असताना आरएसएसचा देखील त्यांना पाठिंबा आहे. महत्वाचा मुद्दा आहे की उद्धव ठाकरे आरएसएस संदर्भात नेहमीच टीका करत होते, पण ते सध्या टीका होताना दिसत नाही. पण देवेंद्र फडणवीस यांच्या कामाबद्दल बघायला गेलं तर खरोखरच कौतुकास्पद कार्य त्यांचं आहे. त्यामुळे ते अर्थमंत्री आहेत, ते अर्थमंत्री राहावे अशी इच्छा खुद्द संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवली. जे संजय राऊत वारंवार प्रत्येकाला धारेवरती धरणारे आणि त्याबरोबरच सध्याच्या सिच्युएशन मध्ये बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस असो या संजय राऊत असो किंवा सभागृहामध्ये शिवसेनेचे नेते असो, सध्या देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्र्यावरती टीका कमी करताना दिसत आहे. आणि त्याबरोबरच ज्या वेळेस उद्धव ठाकरेंनी फडणवीसांबद्दल वक्तव्य केलं होतं की देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होत असतील तर मला आमचा मराठी माणूस म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, आणि त्याबरोबरच त्यांनी दुसरं एक विधान केलं आहे की देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अमित शहा हे एकत्रित येत आहेत आणि त्या पद्धतीचं हे राजकारण सुरू आहे. हे विधान जेव्हा ठाकरे बंधू करतात तेव्हा कुठेतरी काहीतरी शिस्ताना मात्र नक्कीच दिसते. या सगळ्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंय की जे हे राजकारण चाललंय ते पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी चाललंय का ते आपण समजून घेऊयात. कारण आरएसएसचा पाठिंबा हा देवेंद्र फडणवीसांना आहे, कारण आरएसएसच्या
लाडके म्हणजे शिस्तीत वागलेले देवेंद्र फडणवीस आहेत, त्याचबरोबर नितीन गडकरी देखील आहेत. यापूर्वी एफस्टीन फाईलचं जेव्हा नाव आलं होतं, पृथ्वीराज चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील वक्तव्य केलं होतं की नागपूरचाच पंतप्रधान होणार आहे. पण आता ही पंतप्रधानाच्या खुर्चीचा वाद अचानक उफाळला कुठे? तर ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वय 78 वर्ष झालं आणि 78च्या नंतर त्यांनी एक मार्गदर्शक तत्वामध्ये जाऊन किंवा त्या बॉडीमध्ये जाऊन बसावं असं खुद्द एकेकाळी नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं आणि या भूमिका अडवाणीपासून सगळ्यांनी त्या निभावल्या आहेत. मग आता नरेंद्र मोदी यांचं वय देखील 78 वर्ष पूर्ण झालं आहे आणि पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी चाललेला जो वाद आहे त्यामध्ये ठिणगी पडते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यामुळे. ते कशी की एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये 6 खासदार गेले, पश्चिम बंगालचा पक्ष फोडून तो एका गटात सामील केला. याचा अर्थ एक आहे की अमित शहाना कुठेतरी भीती वाटतं की उद्या जर पंतप्रधान पदासाठी योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांचं नाव आलं तर अमित शहाकडे एक स्वतःचं बॅकग्राऊंड असायला पाहिजे, प्लेग्राऊंड असायला पाहिजे. म्हणून त्यांनी हे सगळे प्लेअर तयार करण्याचं काम अमित शहा करत आहे आणि अमित शहाला पंतप्रधान पदाची खुर्ची पाहिजे आहे. त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. त्याबरोबरच एक वेळा ज्या वेळेला युती तुटली होती भाजप आणि शिवसेनेची, तेव्हा बंद खोली आड ज्या चर्चा झाल्या होत्या मुख्यमंत्री पदाच्या, त्यावेळेस अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांचं जोराचं वाजलं होतं आणि या वाजल्यानंतर अमित शहानी मात्र उद्धव ठाकरेंना पूर्ण संपवण्याचा कट केलाय की काय अशी शंका या ठिकाणी निर्माण होतो. कारण आता सध्या एकनाथ शिंदे हे दावा करतायत की आम्ही खासदार फोडले, उद्या आमदार फोडू आणि त्याबरोबरच महापालिकेचे नगरसेवक देखील फोडू. याच्यावरून उद्धव ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न होतो की काय आणि एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांचं राजकारण काही वेगळं आहे का? पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी हे सगळं काय होतं का? पण जनता याकडे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. जनतेला या राजकारणाचा तिरस्कार निर्माण झाला आहे. त्यामुळे नक्कीच जनता त्रस्त आहे. पण यालाच राजकारण म्हणावं हे आम्हाला सांगता येतं. तुमचं मत काय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पाहत राहा महासागर न्यूज. महासागर न्यूज.